एक पतीचं कर्तव्य म्हणून वसुदेवाने तलवार हातामध्ये धरली आणि वसुदेव नम्रतेने कंसराजाला म्हणतात, भैया भैया मत मारो मेरी पत्नी को मत मारो, ये आपकी बहना है। वसुदेव क्या तूने इसी वक्त आकाशवाणी सुनी नहीं कि आकाशवाणी कह रही कि इसके कोख से पैदा होने वाला 8वां पुत्र मेरा काल है। हाँ भैया मैंने ही सुना, लेकिन 8वां पुत्र है तुम्हारा काल, तुम्हारी बहना तो नहीं है। हाँ लेकिन इसके तो कोख से जन्म लेने वाला है ना वो मेरा काल। भैया मैं आपको विनती करता हूं, 8वां पुत्र आपका काल है। जब 8वां पुत्र होगा आपकी बहना को, तब मैं मेरे हाथ से तुम्हें सौंप दूंगा, चाहे तुम उसके साथ जो चाहे वो कर सकते हो। तुम्हारा काल तुम्हारा गुनहगार हो सकता है, तुम्हें तकलीफ पहुंचाने वाला तुम्हारा गुनहगार हो सकता है। इस तुम्हारे बहना ने क्या गुनाह किया, इसका क्या गुनाह है? वसुदेव तुम मुझे माया जाल में गिराने की कोशिश मत करना। तुम बोलने में बहुत चातुर हो, बहुत माहिर हो, लेकिन याद रखना मैं तुम्हारे माया जाल में फंसने वाला नहीं हूं। नहीं भैया मैं आपको माया जाल में नहीं फंसा रहा, मैं तो सच ही कह रहा। क्या मैंने झूठ कहा? थोड़ा विचार केला, डोकं खाजवलं। वसुदेव क्या तुम सच तुम्हारा 8वां पुत्र जन्म लेते ही मेरे पास ले आओगे? भैया मैं आपको वचन देता हूं, 8वां पुत्र आपके सामने मैं खुद हमारे हाथों से ले आऊंगा। सोच लो वसुदेव, तुम सत्यवादी हो, मैं तुम्हें अच्छी तरह से जानता हूं, इसलिए मेरी लाडली प्यारी सी बहना को तुम्हारे हाथ में सौंपने की कोशिश कर रहा हो। तुम सत्यवादी हो, अगर कुछ चालाकी करने की कोशिश की तो भैया 8वां मुलगा ज्या विश्वासानं तुझी बहीण मला दिली ना, त्याच विश्वासानं माझ्यावर आता विश्वास ठेव। आणि कंसानं पुढे टाकलेला घेर रिवर्स घेर टाकला। कंसाने माघार घेतली। कंस म्हणला, वसुदेव ठीक है 8वां पुत्र काल है तो हम उसे ही देख लेंगे, तब तक विश ऑल द बेस्ट। तुम्हाला संसार प्रपंच करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा। त्यांना त्यांच्या घरी पाठवलं, पण जिथं राजाचं डोकं कमी पडतं ना, तिथं पियेचं डोकं चलतं, पियेचं बरं का मिस्टर लीलाधरजी। जिथं राजाचं डोकं बंद पडतं त्याचं पियेचं डोकं काम करतं। पिये मतलब क्या होता है तो भाई आपको पता है? सर पिये म्हणजे काय? गावरान भाषेत आमच्याकडे पियेला म्हणतात आधी पी आणि नंतरच ये, तसा येऊच नको पिये। कंसाचा एक पिये होता, त्याचं नाव होतं चाणूर। चाणूरनी कान भरली बा कंसाची। महाराज मैं आपसे कुछ एक बात कहना चाहता हूं। कहो चाणूर कहो, आज तक तुम्हारी हर एक बात हम सुनते आ रहे हैं और अभी भी वही बात सुनेंगे। बोलो बोलो बोलो। महाराज यदा कदाचित मला असं वाटतं 8वां मुलगा जर कंसा वसुदेवाने तुमच्या हातात नाही दिला तर ऐसा हो ही नहीं सकता। महाराज वसुदेव अगर अपनी पत्नी को लेके कहीं भाग गया तो फिर लंचक्रियाचं आईले हे पण खरं रे, पळून गेला तर 7 मुलं होस तर हा इथं थांबन, 8वां राहिलाय असं कळाल्याबरोबर हा इथून जर पळून गेला तर कहा ढोंडू मैं? जर विश्वासातला असला इथं सकावा पक्का वैरी होतो, आणि हा याचा मुलगा माझ्या आठवत एवढा इमानदार नाही। बात बिल्कुल सही फरमा रहे हो चाणूर तुम। तुम्हारे काम करो जाओ और इस वसुदेव देवकी को लेकर आओ और कैद खाने में डालो। मथुरेमध्ये कैद खाण्यामध्ये टाकलं। 2 खोल्या होत्या, एका खोलीमध्ये नवरा बायकोला टाकलं आणि शेजारच्या खोलीमध्ये बाप होता कंसाचा। कंसाच्या बापाने पाहिलं, अरे बहिणीचं लग्न लावलं आणि खुशाल माझ्या जावायला हा मूर्ख दाजीला आणि बहिणीला कैद खाण्यात टाकतो। कंसाचे वडील त्याला म्हणाले,
अरे मूर्खा, किती पाप करणार आहेस, किती पाप करणार आहेस. एक दिवस तुला भरावं लागणार आहे हे सगळं. कारण जसं कर्म करशील ना तर तू भाय याला सांगत होते, जसं कर्म करशील ना अरे तसं तुला भरायला लागल. गेले कर्म त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. अरे जसं कर्म करशील तसं भरावं लागेल तुला. बूढ़े महाराज ओ बूढ़े महाराज, आपका इस गाने में रही है वही आप अच्छा लगते हैं. ज्यादा ज्ञान देने की कोशिश आप मत कीजिए, नहीं तो. शेजारी नवरा बायकोला बांधून टाकलं, कोंडून टाकलं. दिवसा मागून दिवस पालटत गेली. पत्नी पतीला म्हणते वसुदेवाला देवकी माता म्हणते बरं का माता माऊली हो. काय म्हणावं तिनं, अरे पुत्र, हे अरे पुत्र, आता मला दिवस गेले, खरंच माझा भाऊ येईल का हो, खरंच येईल का. माझा भाऊ आला तर खरंच माझ्या लेकराला मारेल का हो, खरंच मारेल का. दिवस मागून दिवस गेले, खात्री होती हा नाराज येणारच. एका बोळामधून अनेक दरवाजे आणि त्या दरवाज्यातल्या एका खोलीमध्ये या दोघांना कायमचं डांबून टाकलेलं. सूर्य कधी मावळला कधी उगला काही घेणं देणं नाही आणि काही दिसत नव्हतं, काही कळत नव्हतं. प्रत्येक दरवाजामध्ये एक सैनिक, एक 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 दोन दोन सैनिक तलवार आणि भाले हजर घेऊन हातामध्ये उभे होते. दिवस मागून दिवस गेले आणि तेवढ्यात लगेच त्या कोपऱ्यातून कुठून तरी त्या खोलीतून रडण्याचा आवाज कानावरती आला. कोण रडता, लेकरो. महाराज को खबर दी जाए, महाराज, महाराज, महाराज देवकी को पुत्र हुआ है, पुत्र. महाराजांना एवढा आनंद झाला, महाराज लगेच धावत धावत आले. वसुदेव, 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 काय हो बच्चा, वो बच्चाला. अहो आई होती ती, आई होती. आईचं काळीच होतं. आईच्या काळजाला आपल्याला घट्ट मिठीमध्ये चिमुकलेलं एकला धरलं. अरे आईला हिंदीमध्ये मा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मा. किती वेळेस म्हणायचं, फक्त एकदा. आणि मुलाच्या आईच्या भावाला काय म्हणायचं, मा. मा. आईला किती वेळेस म्हणायचं, मा, एकदा. आणि मामाला किती वेळेस म्हणायचं. आई नंतर हक्काने लाड करणारा भाच्याचा कोण असतो, मग देवकी भावाला म्हणते अरे अरे आई नंतर जीव लावणारा मामाच असतो रे. अरे तू मामा आहेस की या भाच्याचा काळ आहेस. हे बहना, मुझे माया जाल में फंसाने की कोशिश मत करना. ये पुत्र मेरा काल है. नहीं महाराज, ये आपका काल नहीं, 8वां पुत्र आपका काल है. अगर इसने मारा तो नहीं महाराज, आकाशवाणी झूठ नहीं बोल सकती. समय आम्ही खोटं बोलू शकतो, पण आकाशवाणी खोटं बोलणार नाही. ठीक आहे, कोणाला रिवर्स घेर टाकावं लागत होतं. भाई काय करायचं, काय करायचं, काय करायचं. गेला माघारी गेला, पण चानूर लागला ना त्याच्या कानाला. चानूर कानाला लागला. चानूर म्हणतो महाराजाला, महाराज मेरी उंगलियों की तरफ देखिए. तुम्हाला दिसतात सगळ्यांना माझा हात. देखिए जरा ऊपर देखिए.
महाराज देखिए भगवान विष्णु कितना चालाक है, ये मेरी उंगलियां है महाराज, मेरे हाथों को उंगलियां कितनी है? जानोर क्या मैं अंधा हो का गॉगल घालून बसलोय, 5 डोला बोटा कळत आहेत का मला? महाराज ये बात नहीं है, हम जानते हैं आप स्कूल में जूनियर केजी में 1-2 चांगला शिकलात, लेकिन बात ये है महाराज ये कितनी उंगलियां है? 5 है। तो सुनो महाराज 1 2 3 4 5 1 2 3 4 5 महाराज देखिए 1 2 3 4 5 महाराज ये 5 उंगलियां है। 8वीं उंगली 5वीं उंगली कौन सी आएगी? हम जहां से शुरू करेंगे जहां खत्म करेंगे। ये भगवान विष्णु बड़ा चालाक है महाराज, त्याच्या गुणाचं काय कौतुक करावं, त्याच्या लावण्याचं काय कौतुक करावं महाराज, ये बड़ा चतुर है और चतुरों का शिरोमणि है महाराज। चतुरा तो शिरोमणि गुण लावण्याचे खानी महाराज, बहुत चालाक है ये भगवान विष्णु। अगर उसने तय किया है कि आपको फंसाना है तो फंसाएगा महाराज। आप मेरी बात को कुछ पकड़ में ला रहे हैं ना? जानोर चलो पहले पुत्र को हम खत्म कर देते हैं। तुम्हारी बात मेरे दिमाग में अच्छी तरह से चांगली घुस गई है। तुम कहना चाहते हो कि 8वां पुत्र भी पहला हो सकता है? बहिणीच्या समोर लगेच आला, वसुदेव तुम्हारा 8वां पुत्र पहला ही है, उसे ले आओ। बहिणीच्या हातातून हिसकून घेतलं, लेकरू रडत होतं, रडत असलेल्या लेकराकडे पाहिलं। वसुदेव बड़ा नन्हा सा प्यारा सा बच्चा है क्या नाम रखा है इसका? दत्तू भाई क्या नाम रखा है इसका? आप तो भगवताचार्य है, बताइए क्या नाम रखा है इसका बताइए। महाराज इस नन्हे से बच्चे का नाम हमने कीर्तिमान रखा है। ओ कीर्तिमान, बहुत बहुत अच्छा नाम है, लेकिन वसुदेव इसकी कीर्ति कब तक रहेगी? वसुदेव ये 8वां पुत्र नहीं है, पहला पुत्र ही 8वां है, यही मेरा काल है। लाओ 2001च्या सुमारास बाल हत्या केल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये भरपूर मुली मारल्या गेल्या, भरपूर मुली मारल्या, इतक्या मारल्या की आता बघा फक्त इथं मुली किती आहे, लेडीज किती आहेत आणि आपले पुरुष मंडळी किती आहेत, इतक्या मारल्या। एक लक्षात घ्या, आज मुली कमी पडण्याचं कारण तेच आहे, आणि सगळ्यात मोठं पातक कोणचं असेल तर बाल हत्या। मुलींना मारू नका बहिणींनो, मुलींना मारू नका, मुली चांगल्या घडवा, मुली चांगल्या शिकवा, मुलीनं तुम्ही चांगलं राहा, चांगलं शिका। माझ्याकडे अजून तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी वेळ नसल्यामुळे जास्त बोलू शकत नाही, पण मुलींना आवर्जून एक सांगतो, वाढवे महत्व वडिलांच्या आईचे कर्तृत्व करा। आणि कंसानं पहिला विडा उचलला होता नरकाकडे जाण्याचा, बालहत्येचा। पहिला मुलगा मारला आणि वेळ आली होती आता 8व्या मुलाची। दिवस मागून दिवस गेले, हरिभक्तपरायण कंस महाराज चांगले सावध झाले। जानोर पहारा चांगला चकन्ना रखा, अच्छी तरह से, कहीं ये 8वां पुत्र गलती से हमारे हाथ से ना चला जाए। नहीं महाराज, कहीं नहीं जाएगा। अहो एवढे कुलप लावले, एवढे मोठे गाजाचे दरवाजे बसवले, आता इथून वसुदेव जाईल होय? एवढे वर्ष आतापर्यंत पुढे गेला नाही, यहाँ से कहा जाएगा वो? कहीं नहीं जा सकता। दिवस सोन्यासारखा उजळला, कृष्ण कन्हैया जन्माला येणार होते। त्या खोलीला ज्या डांबलेलं होतं ना, ज्या खोलीमध्ये, त्या खोलीला एक छोटीशी देवळ होते दत्त महाराज। त्या देवळीमधून सूर्याचं किरण सकाळच्या प्रहाराला एक कोमल असं आतमध्ये पडायचा सूर्यप्रकाश थोडासा, आणि श्रीकृष्ण भगवंताचा जन्म होणार होता। पण याच काळामध्ये भगवान वसुदेवांचे एक मित्र होते, ते गोकुळमध्ये राहत होते।
जिनका नाम था नंदलाल। नंदलाल नंदलाल नंदलालाच्या धर्मपत्नीला हे दिवस गेले होते। भगवान विष्णूला जन्म घ्यायचा म्हणलं तो चतुरात शिरोमणी कुछ भी कर सकता है। आपण कितीही नियोजन केलं तरी कुठं तरी काहीतरी कमतरता राहते त्याच्यामध्ये, पण ते भगवान विष्णूने केलेलं नियोजन आहे। तिथं चुकायचं आणि हुकायचं आणि थांबायचं आणि काहीतरी किरकोळ कामा गोष्टीत राहायचं काही कारणच नाही। भगवान विष्णूने केलेलं नियोजन। श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला, पण सांगितलं गेलं लेकरू रडलं नाही, आणि रडलं तरी दरवाजाच्या बाहेर कोणाला आवाजही गेला नाही, कोणाला मुलगा जन्माला आला हे कळालंही नाही। पण आज्ञा केली लक्ष्मी मातेनं, सरस्वती मातेनं आज्ञा केली। देवी प्रकट झाली आदिशक्ती, आणि आदिशक्तीने सांगितलं वसुदेवाला, हे वसुदेव वसुदेव या चिमुकल्या लेकराला आपण इथून उचलावं। गोकुळामध्ये तुमचे मित्र आहेत नंदलाल, त्यांच्या घरी त्यांना नव्यानं मुलगी झाली आहे, ती मुलगी इकडे घेऊन यावी आणि हा मुलगा तिथे नेऊन सोडावा। वसुदेव देवीला म्हणतात, आदिशक्ती मायाला म्हणतात, हे माया हे माता, मेरे हाथों में तो ये जंजीर है, हर हर दरवाजे पर सैनिक खड़े हैं, मैं यहाँ से कैसे जा सकता हूँ। वसुदेव सारा इंतजाम हमने कर चुके हैं, हो चुका है सब, देखना चाहोगे? नजर टाकले, हातातल्या सगळ्या साखळदंड तुटून पडले, दरवाजे खळखळून उघडले, आणि दरवाजामध्ये असलेले भालेकरी सैनिक सगळे गुटगुटीत नाईट झाले, झोपले सगळे। चिमुकल्या लेकराला वसुदेवानं हातात घेतलं, लेकराला घेऊन आले, पण पावसाचे दिवस होते। या पावसाच्या दिवसामध्ये ऊन वारा पाऊस सहन करावा लागणार होता। यमुना माया मात्र ओथंडून खळखळून वाहत होत्या, विजांच्या कडकडाट, आगमाळामध्ये गडगडाट। वसुदेव राजे किल्ल्याच्या बाहेर आले, कोंडवाड्याच्या बाहेर आले, पिंजऱ्याच्या बाहेर आले, यमुना नदीच्या काठावर आले। काठावरती एक वेळूची टोपली त्यांना दिसली, त्या वेळूच्या टोपलीला हातामध्ये घेतलं, त्या चिमुकल्या लेकराला त्यामध्ये टाकलं आणि डोक्यावर घेतलं, डोक्यावरती लेकराला आवाज द्या थोडासा, चिमुकल्या लेकराला डोक्यावर घेतलं वेळूच्या पाठीमध्ये, आणि यमुना मातेचं दर्शन घेतलं आणि मातेला सांगितलं, हे आई हे वा मला वाट दे। वसुदेव राजे यमुना मातेच्या अंतकरणातून मधून चालू लागले। अरे नदीला, यमुना मातेला, हे गंगा मैयालाही माहिती होतं भगवान विष्णू चाललेत, भगवान विष्णू टोपलीमध्ये। अरे आज आपल्याला दर्शन व्हावं अशी आपली जशी इच्छा होते ना, तशी आमच्या यमुना मैयाची सुद्धा इच्छा झाली की या चिमुकल्या लेकराचे भगवान विष्णूची या अवतारामध्ये मला त्यांच्या पायाचा स्पर्श व्हावा। वसुदेवाच्या कमरे इतकं पाणी आलं, यमुना मैया वाढत गेली, छाती इतकं आलं, गळ्या इतकं गेलं, वसुदेवाच्या डोळ्यामध्ये, नाकामध्ये, तोंडामध्ये पाणी जावं लागलं, आणि राजे मात्र चालतच होते। कृष्ण कन्हैयालाही जणू वाटलं आपल्या वडिलांच्या नाका डोळ्यामध्ये पाणी जातं, आपण टोपलीतून पाय बाहेर काढूया। भगवान कृष्णही पाय बाहेर काढला, यमुना मातेनं भगवान विष्णूच्या पायाचा सरळ चरण स्पर्श केला, दर्शन घेतलं, आणि माता अजून ओसरू लागली। वसुदेव नदीच्या बाहेर आले, गोकुळामध्ये गेले, आणि गोकुळामध्ये गेल्याबरोबर आपल्या मित्राच्या राजवाड्याच्या समोर गेले। राजवाड्याच्या समोर गेल्याबरोबर दरवाजा उघडाच होता। नंदलालाने वसुदेवाला पाहिलं आणि वसुदेवाला म्हणतात, आइए मेरे मित्र, आइए, हम तो आपका ही इंतजार कर रहे थे। हे मित्र, आपको कैसे पता कि हम आने वाले हैं? मित्राने मित्राला सांगितलं, तुम्हाला ज्यांनी खबर दिली ना त्यांनीच खबर आम्हाला दिली, तुम्ही येणार आहात, या स्वागत आहे। वसुदेवानं आपल्या हातातलं लेकरू, यशोदा माता होती झोपलेली, यशोदा माताच्या शेजारी मुलगी होती, त्या मुलीला बाजूला घेतलं, हे लेकरू त्या जागेवर ठेवलं, आणि त्या मुलीला हातामध्ये घेतलं, आणि हातामध्ये घेऊन पुन्हा माघारी निघू लागले। नंदलालच्या हातामध्ये हे लेकरू आलं, यांच्या हातात हे लेकरू आलं।
पुन्हा प्रवास यमुना मातेमधून, पुन्हा त्या कोंडवाड्यामध्ये, पुन्हा त्या गल्ली बोळामधून वसुदेव राजे जसे जसे आतमध्ये जात होते तसा तसा एक एक दरवाजा लागत होता. वसुदेव राजे गेले आणि आपल्या देवकी मातेच्या आपल्या पत्नीच्या जवळ चिमुकल्या लेकराला ठेवलं आणि जागेवर अंग टाकल्याबरोबर हातातले साखळदंड पुन्हा हातामध्ये आले आणि मग मात्र चिमुकलं लेकरू पुन्हा रडायला लागलं, पुन्हा रडायला लागलं. रडे मला भगवान विष्णूने जावं, आदिशक्ती मायेनं आतमध्ये यावं आणि ह्या झोपलेल्या भूतानी उठावं. लेकरू रडायला लागलं. लगेच गुड न्यूज मिस्टर हरिभक्त परायण कंस राजाच्या कानावर. महाराज देवी को 8वां पुत्र हुआ है. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद झाला असेल ना कंसाला तर आताच. वा 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 8वां पुत्र. दत्त भाई चलो. देवकीने लेकराला असं घट्ट धरलं. नहीं भैया नहीं भैया, मेरे पुत्र को मत मारो मत मारो. देवकी, हम समझ सकते थे 7 पुत्रों को हम छोड़ देते, लेकिन ये 8वां पुत्र तो मेरा काल ही है. आकाशवाणी ने सच कहा था और वो आकाशवाणी का आधा सच आज हो चुका है. देवकी, ये पुत्र मेरे हाथ में सौंप दे. वसुदेव, तुम सत्यवादी हो. वसुदेव, तुम सत्यवादी हो. असं बोलल्याबरोबर वसुदेवानं आपल्या पत्नीच्या हातातलं लेकरू घेतलं आणि राजाच्या हातात दिलं. वेळच दवाडाला नाही, लगेच हातातलं लेकरू घेऊन बाहेर आला की लगेच असं बिंगवलं आणि लग्नावर आपटणार. आदिशक्ती माया म्हणते कंसाला, कंसराज, अरे तुम्हारा काल कब का जन्म ले चुका है. ये तो माया है माया. अब मेरे शब्दों से ही पलट जाएगी तेरी काया. क्या 8वां पुत्र जन्म ले चुका है. कहा वसुदेव, तुम्हारा 8वां पुत्र कहाँ है. महाराज, मैंने तो आपके हाथ में दिया. नहीं, ये पुत्री थी. समय आला मी खोटं बोलू शकतो, तू खोटं बोलू शकतो, लेकिन आकाशवाणी गलत नहीं बात कर सकती. नहीं, कहाँ है 8वां पुत्र, कहाँ है. महाराज, मेरे पास नहीं है. महाराज, एवढा कडीबंद पहारा तुमचा आणि एवढ्या पहाऱ्यामधून मी कुठं जाणार, कसा येणार, मी कुठं जाणार. महाराज, आप यकीन कीजिए, यही है 8वां पुत्र, यही है. नहीं 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 नहीं, चानूर चानूर चानूर, कुछ भगवान विष्णु ने ही चालाकी की होगी. तूने कहा था बहुत चालाक है, बहुत चालाक है भगवान विष्णु. अगर तुझ में हिम्मत है तो मेरे सामने क्यों नहीं आता. मेरे सामने आओ, मेरे इन्हीं हाथों से तुम्हारा गला दबा कर तेरी खिचड़ी पका दूंगा. मेरे सामने आओ. कंस माघारी गेला. काय करावं, डोकं बंद पडलं. लेकिन हवा भरायला डोक्यात चानूर होता. चानूरला आमंत्रण दिलं. मिस्टर चानूर, मोठा प्रश्न पडला. 8वां पुत्र कहाँ चला गया. ये तो पुत्री थी. आकाशवाणी गलत बात नहीं कर सकती थी. पुत्र ही होना चाहिए था, लेकिन कोई जल्दबाजी हो चुके है, कोई चालाकी, कोई तो धोखा हमारे साथ हुआ है. चानूर, क्या किया जाए. महाराज, हमें ऐसा लगता है मथुरा गावातील सगळेच लहान लहान मुलं मारले तर. जानूर, काय डोकं आहे तुझं. 10,000 रुपये महिन्याला तुला पगार असलेला मला असं वाटतं तुला महिन्याचा पगार 1 लाख करायला पाहिजे.
काय डोकं आहे तुझं वा. आणि डोकेबाज माणसाला माझ्याकडे किंमत आहे. जानूर आज से मैं तेरा पगार बढ़ा दूंगा. बढ़ा दूंगा, उसका टेंशन मत ले. तो फिर जाओ, मथुरा में जितने भी पैदा हुए नए नए छोटे बच्चे हैं मार डालो. एक कल्पना करा, एक कल्पना करा. आज जर एखाद्या राजाने जर असा आदेश काढला, भारतात ह्या 2-4 महिन्यात जन्माला आलेले लेकरं सगळे मारून टाका, किती आनंद होईल तुम्हाला? आपल्याला होईल का? तुम्ही नुसतं कीर्तन ऐकाय, तुमचं माझ्याकडे पेक्षा जास्त प्रसादाकडेच लक्ष लागलंय. पोटा सगळ्यांची वळवळ चालली आम्हाला कळत आहे. पण एक कल्पना करा तुम्ही, काय वसुदेव आणि देवकीची मनस्थिती झाली असेल, काय मानसिकता झाली असेल, काय मानसिकता झाली असेल. चानूर एवढं सांगून नाही बसला, महाराज सिर्फ मथुरा ही नहीं, मुझे तो ऐसा लगता है मथुराच्या जवळ जेवढे जेवढे गाव असतील सब लोगों के बच्चे मारने ही चाहिए. आणि 8 दिवसाच्या आधी नाही, 2 महिन्या आधीपासून जन्माला आलेले मुलं सगळे मारून टाका महाराज. तभी तो आपको बहुत खूब बिल्कुल सही फरमाया आपने जानोर, बिल्कुल सही फरमाया आपने. आणि थैमान माजलं गेलं चिमुकले लेकर मारण्याचं. इकडे यशोदा, अरे यशोदेला कित्येक वर्षापासून मुलं नव्हती, पण सगळ्यावर प्रेम करणारी, अतिथींची सेवा करणारी, कोणीही दारात आलं तरी तोंड भरून सगळ्यांना गोड बोलणारी या यशोदेला मुलगा झाला. वा 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 वा, सगळ्या गोकुळाला आनंद झाला. आणि मग वा 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 वा, तुला म्हणून सांगते आणि समध्या गावाला येडा आणते.